ओम नमो व्यंकटेशाय. होय, ही अगदी खरी गोष्ट आहे. ज्या लोकांना ऑनलाईन पद्धतीनं किंवा ऑफलाईन पद्धतीनं रूम मिळाली नाही, त्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून टी-टी-डी संस्थांनं म्हणजे बालाजीच्या संस्थांनं लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून भक्त निवास उभा केलेला आहे. म्हणजे राहण्याची अगदी मोफत सुविधा या ठिकाणी केलेली आहे. फ्री ऑफ कॉस्ट. तिथं कोणालाही ₹1 द्यायची गरज नाही. तर याच्यासाठी काय करायचं की तिरुपतीमध्ये तुम्हाला माधवम कॉम्प्लेक्समध्ये राहण्याची सुविधा आहे. त्याचबरोबर तिरुमला म्हणजे तिरुपतीपासून 25 किलोमीटर अंतरावरती डोंगरावरती बालाजीचं मंदिर आहे. याला तिरुमला म्हणतात आणि याच ठिकाणी तुम्हाला राहण्याची सुविधा आहे. तर तुम्ही काय करायचं की डायरेक्ट जर तुम्हाला रूम नाही मिळाली तर डायरेक्ट तुम्ही तिरुमलाला जायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी बालाजीचं मंदिर आहे त्या ठिकाणी जायचं आहे. बस स्टॉपला उतरल्यानंतर तुम्ही या ठिकाणी यात्री सदन म्हणून कोणालाही विचारू शकता. या ठिकाणी यात्री सदन 1, 2, 3 असे 2-3 यात्री सदन आहेत. या ठिकाणी जायचं आहे आणि या यात्री सदनमध्ये एका यात्री सदनमध्ये 4 हॉल आहेत. तर असे 2-3 आहेत. तर या ठिकाणी जायचं आहे आणि या यात्री सदनमध्ये लॉकरची सिस्टम आहे. तर जर तुम्हाला 4-5 जण असाल, तुमच्या बॅगा व्यवस्थित ठेवायच्या असतील तर यात्री सदनच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला लॉकर सेंटर आहे. या ठिकाणी जायचं आहे. 2 किंवा 5 2 पेक्षा जास्त लोकांमध्ये एक लॉकर मिळतं. सिंगल माणसासाठी लॉकर मिळत नाही. तर हे लॉकर घ्यायचं आहे. लॉकर घेऊन तुम्ही तुमच्या हॉलमध्ये जायचं आहे. तिथल्या माणसाला ते आधार कार्ड दाखवून तुम्ही लॉकरची चिठ्ठी घ्यायची आणि ती रिसिप्ट घेऊन त्या माणसाला द्यायचे. त्यानंतर तुम्हाला तो लॉकर देतो. लॉकर हे 24 तासासाठी असतं. मग तुमचं सामान हा जो पूर्ण हॉल दिसतोय या हॉलमध्ये तुम्ही कुठंही झोपू शकता. अगदी मोफत. तुम्ही कोणालाही पैसे द्यायची गरज नाही. इथं मात्र तुमचं अंथरूण आणि पांघरूण तुम्हाला स्वतःचं घेऊन जावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की विदाऊट लॉकर तुम्ही तिथं राहू शकता. म्हणजे लॉकर जर तुम्ही नाही घेतलं तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता. आणि लॉकर एवढ्यासाठीच घ्यायचं की तुमचं सामान घाण होऊ नये म्हणून. म्हणजे 4-5 जण असाल तर तुमचं सामान इकडे-तिकडे पडतं. त्याच्यासाठी लॉकर घ्यायचं आहे आणि लॉकरच्या शेजारीच तुम्हाला राहण्याची सोय आहे झोपण्याची. तर बाथरूम आणि संडास बाथरूम आणि अंघोळ ही त्याच हॉलमध्ये एका साईडला केलेली आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथं अंघोळ आणि संडास बाथरूम सगळं तिथं फुकट आहे. त्याचबरोबर केसदान म्हणजे टक्कलसुद्धा तुम्ही या ठिकाणी फुकट करायचं आहे आणि याच यात्री सदनमध्ये ही सुद्धा सुविधा आहे. यात्री सदनच्या बाहेर तुम्हाला खाण्याचा स्टॉल आहे. तो सुद्धा मोफत आहे. काही काही ठिकाणी असं अन्नप्रसादम म्हणून स्टॉल लावलेले आहेत. या ठिकाणी प्रसाद म्हणजे भात वगैरे जे काय त्यांचा प्रसाद आहे तो त्या ठिकाणी मोफत वाटला जातो. आणि दुसरी गोष्ट अन्नदान क्षेत्रसुद्धा या ठिकाणी आहे. म्हणजे मोठं हॉल आहे अन्नदानाचा. या मंदिराच्या डाव्या साईडला खाली अन्नदानाचा हॉल आहे. तुम्ही तिथं कोणालाही विचारू शकता की जेवण्याची सुविधा कुठं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला सकाळी 8 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मोफत जेवण मिळतं. ते सुद्धा अगदी फुकट आणि चविष्ट पद्धतीचं जेवण आहे. तर तुम्ही या लॉकरमध्ये तुमचं सामान ठेवायचं, दर्शनाला जायचे, दर्शन वगैरे करून तुम्ही सगळ्या गोष्टी पूर्ण करून 24 तासामध्ये तुम्ही लॉकर परत त्यांना देऊ शकता. ही अगदी मोफत सुविधा आहे. याचप्रमाणे तिरुपतीमध्ये सुद्धा तुम्हाला ही अशीच सुविधा आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला अंथरूण पांघरूण विकत मिळतं. म्हणजे रेंटवरती मिळतं. 10-15 रुपयाच्या रेंटवरती तुम्ही या हॉलमध्ये हे अंथरूण पांघरूण घेऊन राहू शकता. तर ही सुद्धा अगदी चांगली व्यवस्था आहे. ज्यांना रूम मिळाला नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवला होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.